आपला 9वा अध्याय चालू आहे. राजविद्या राजविद्या व श्लोक. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतम स्नानी प्रयतात्मना. मग कोणतेही मिळेल जे फळ निरस रसाळ असो कैसे, तेची अर्पावया भक्तिभावे भले मज पुढे केले भक्तराजे. तरी ते घेऊन न फेडिता देठ सेवितो यथेष्ट आवडीने. ना तरी अनन्य भक्तीची आणावे जरी मज द्यावे फुल एक. तरी तो सुगंध न हुंगितासाच हे तेही मी मुखीच घाली तसे. फुले ती राहोत परिपान एक शुष्क वा साजूक असो कैसे. तरी सर्व भावे भरले देखोन सुखे स्वीकारोन खाऊ लागे. ह्याचा अर्थ असा आहे की आपण ताजी फुलं वाहतो का काल आणलेली वाहतो, पांढरं वाहतो का निळं वाहतो का पिवळं वाहतो, किंवा आपण जिथे जिथे अडत असतो ना, पूजा आणि देवधर्म करताना आपण फार अडून राहतो. हे नवच पाहिजे, कालचंच पाहिजे, ताजच पाहिजे, अंघोळच केलेली पाहिजे. अक्षरशः मी सांगते, थोडस विचित्र वाटेल, अंघोळ केलेली म्हणजे घरातल्या देवांची नाही, बाहेर जेव्हा दर्शनाला जातो, हिमालयात जेव्हा महादेवांचं दर्शन घ्यायला जातो, तिथे आंघोळ करण्याची सोयही नसते आणि ती होतेही नाही. ही मजेदार बात आहे. आणि आपण खूप अटीतटी घालतो त्याच्यामध्ये. मग ते वस्त्रच घेतलं पाहिजे, ते नवच पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, नारळ मोठाच पाहिजे, छोटा पाहिजे, शेंडी नीट पाहिजे, अनेक गोष्टी. तर ती सगळी लिमिटेशन्स आपले आहेत, मेंटल, स्वतः क्रिएट केलेली. अक्षरशः त्या भगवंताला तुमच्या समर्पणा व्यतिरिक्त काहीही नकोय, काहीच नकोय. मग तिथे काय देता आणि भाव काय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आता हेच आपल्या बरोबर पण खरं तर आपल्या होतं आपल्या रोजच्या लाईफ मध्ये. आपल्याला आपली मुलं असतात, किंवा आपले परिवारजन आहेत, किंवा आपले फ्रेंड सर्कल, किंवा कोणीही आपल्याला देखलेपणाने नातं ठेवणारी व्यक्ती आपल्याला कळत असते. आणि काहीही नसलं तरी अत्यंत हृदयापासून प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला कळत असते. मग आपल्याला प्रिय कोण असतं? देखलेपणा करणारा? म्हणजे कधी कधी असं आपल्याला बघायला मिळतं समाजात की दोन मुलं आहेत आई वडिलांना. एक आहे तो पैशानी सगळं पुरवतोय, पण तिथे प्रेम नाही. माता पित्यांसाठी हृदयातनं नाही येऊन राहिलं. पैशानी भरपूर पुरवलं जात आहे, पण हृदयात प्रेम नाही. आणि दुसरा कदाचित तेवढ्या वस्तू देऊ शकणार नाही, तेवढ्या सुखसोयी पुरवू शकणार नाही, पण प्रेमाने हाक माराल तेव्हा तत्क्षणी ते मूल हजर राहतं मदत करायला. जे शक्य असेल ते करतं. मग आपल्याला प्रिय कोण? म्हणजे कधी कधी पॅरेंट्सही हे करत असतात, चिटिंग करत असतात, हेही बघायला मिळतं समाजात आपल्याला. पण माझा प्रश्न हा आहे, खरं प्रेम सत्य का दिखाव्याचं केलेलं वस्तू पुरवणं सत्य आहे? माझ्या दृष्टीनं खरं प्रेम आहे. मला जर तोलाला सांगितलं तर मला वस्तू वगैरे पैसा ह्याचं मला काही फरक नाही पडत माझ्या अकॉर्डिंग. तर प्रत्येकाचं आपलं मत आहे. तर अगदी तसंच देव म्हणतोय, किंवा परमात्मा श्रीकृष्ण म्हणतोय, किंवा परब्रह्म सांगतं, किंवा गुरु पण. गुरूंच्या दरबारात जेव्हा सारे भक्त येत असतात, तेव्हा आपण बघतो कोणी कोणाच्या घरी यायचे. म्हणजे आता माझ्याच गुरूंचं सांगते मी, वेगळं कशाला. माझे जनार्दन स्वामी खेर, माझे गुरु प्रिय, ते 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 काही घरांच्या घरी यायचे तेव्हा अगदी चांदीचं ताट, चांदीची वाटी, चांदीचा पेला, त्याच्यातनं अगदी मिठाया, हे ते. आणि एखाद्याच्या घरी अगदी साध्या ताटलीत सुद्धा माझे गुरु तेवढ्याच प्रेमाने राहायचे.
कारण त्या भक्ताच्या हृदयात अनन्यसाधारण असं प्रचंड म्हणजे परिस्थिती अशी असूनही समर्पण असायचं भयंकर लेवलचं. प्रचंड समर्पण आणि प्रेम, देहाच्या पलीकडे प्रेम, कारणाच्या पलीकडे प्रेम. आणि तिथे ते जास्त मजा घेताना दिसतात गुरु. त्यांचा तो आतूनचा आनंद वेगळा असतो. हे मी माझ्या गुरूंना बघितलंय. म्हणजे आता एकदा ना काय झालं, दिल्लीत आले होते ते. अगदी जुनी गोष्ट आहे, म्हणजे मला तेव्हा मुलगी माझी छोटी होती, अगदी छोटी होती, 2-3 वर्षाची. आणि आम्ही त्यांना दिल्लीत भेटायला गेलो. आणि गेलो तर एक दिवस राहिलो होतो तिथे. आणि बघितलं तर तिथलं माझ्या गुरूंचं आवभगत बघून थोडस मला आणि माझ्या नवऱ्याला टेन्शन आलं होतं, की बापरे, आता आपण कसं करणार यांचं. कारण त्यांच्याबरोबर 2 माणसं, आणि मग आपण तेवढं नाही करू शकत, आपली नाही परिस्थिती किंवा अरेंजमेंट आपण पॉसिबलच नाहीये ना, आपण कधी असा विचार केला. मग आता कसं. तर आम्ही म्हणजे अरेंजमेंट केली, माझ्याकडे 2 दिवस गुरु राहिले. पण त्या सगळ्याची त्यांना काही आठवण असते ना, फरक पडतो. आपल्याला प्रेशर येतं. म्हणजे मला तेव्हा कळलं की अरे आपण चुकतोय. आपण दुसरे काय करतात ते नाही बघायचं. म्हणजे छोट्या छोट्या भेटींमध्ये सुद्धा ना खूप लर्निंग होतं आपलं. आणि एवढंच नाही, आपण समाजात वावरताना, मार्केटमध्ये जाताना सुद्धा आपलं लर्निंग होत असतं. नातेवाईकांकडे जातो, समाजात मिसळतो, फ्रेंड सर्कलमध्ये पार्टी करतो, भेटतो, समारंभ जातो, आपल्याला खूप शिकायला मिळतं की आपण नक्की कशाला महत्व द्यायचंय आणि काय आपण सोडायचं. हे सतत आपल्याला शिकवलं जातं अनुभवांमधनं. आणि तिथे ही भगवद्गीता अनुभवली जाते, दासबोध अनुभवला जातो, किंवा गाथा अनुभवल्या जातात. ही आहे अनुभव घेण्याची जागा. म्हणजे घरी वाचलं, महिनाभर पारायण केलं, 7 दिवस 15 दिवस जे काय असेल ते तारखानुसार प्रसंग पाहून आपण पारायण करतो प्रत्येक ग्रंथाची. पण त्याचा अनुभव आपण लगेचच समाजात जाऊन घ्यायचा असतो. तो काही वेगळा द्यायला असे काही गुरु काय हवेतनं उतरणार नाहीयेत. ते म्हणतात, आता जे तू शिकलंयस त्याची टेस्ट कर, आणि टेस्ट घे, टेस्ट होऊ दे, आणि तू स्वतः उघड्या इंद्रियांनी, डोळा नाक कान, दशेंद्रियांनी अनुभव आणि अभ्यास. आणि म्हणून हे सगळं करणं ना फार आवश्यक आहे. नुसतं वाचायचं नाही. आपण नोट्सही खूप काढतो, त्याही त्या कधी कधी असं होतं, म्हणजे माझंही झालेलं आहे पूर्वी, की लिहून काढायची खूप सवय होती डायरीमध्ये. माझ्याकडे खूप डायऱ्या आहेत. प्राणी किलिंगचं असू दे, पेपर मधले लेख असू दे, कुठले तरी आवडलेले अभंग असू दे, खूप लिहून काढलंय. हा, त्याचा फायदा झाला, कारण मी ना ते माझे गुरु माझ्या जवळ नव्हते लग्नानंतर, तेव्हा त्या डायऱ्याच माझे गुरु होते. सतत मी वाचत राहायची त्यांना, म्हणजे त्या डायऱ्यांचीच पारायण झाली. त्याचा फायदा होतो. पण एका सर्टन टाइम नंतर ना आपल्याला आपली सिस्टम अपग्रेड करावी लागते. कोणती सिस्टम? फिजिकल सिस्टम. म्हणजे आपले ब्रेन, आपली नर्वस सिस्टम, आपलं ऑर्गन्स, त्याच्यानंतर आपले दशेंद्रिया, की त्यांना ना विदाउट रेफरन्स किंवा विदाउट नोटबुक सगळं लक्षात ठेवता आलं पाहिजे, कॅच करता आलं पाहिजे, मेमरी तेवढी स्ट्रॉंग पाहिजे. आपल्याकडे अशी पद्धत आहे, म्हणजे इंडियामध्ये 40शी झाली की सायकोलॉजिकलच म्हातारपण येतं, की अरे मला लक्षात नाही राहत, अरे मला दिसत नाही, अरे मला चालायचा कॉन्फिडन्स नाही रस्त्यावरनं. पण आपण सायकोलॉजिकली जास्त लवकर म्हातारे होतो. हे सगळं खूप, मी बेसलेस बोलत नाहीये, सायन्स आहे याच्या मागे. जर म्हातारं होणार असतं शरीर इतक्या लवकर, नुसतं 40शी आल्यानेच, तर मग ऋषीमुनी आणि हे 500-500 वर्ष किंवा अनेक वर्ष का जगले, मोर दॅन हंड्रेड्स. मग ते तर शरीरानं थकायला पाहिजे होते. मग आपण म्हणू हो, त्यांना काहीतरी विद्या होत्या. नाही, प्राणायाम होता. मुख्य म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. हे सगळं खूप आवश्यक आहे.
आणि हे सगळ्या ह्या आत्ताच्या श्लोकांमधून येतं की तुम्ही आतमध्ये ठेवून काय देता देवाला. सुगंधी देता, कालची देता, अनन्य भक्ती पाहिजे त्याला. त्याच्या नावाने जे देऊ ते म्हणजे काय की आपण आतमध्ये काय ठेवायचंय, कुठले विचार ठेवायचेत, काय कॉन्सेप्ट कॅरी करायचेत, हे महत्वाचं आहे. आणि त्या पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट करायचंय. लाज नाही वाटली पाहिजे की मी हे केलं तर मग मी समाजात कसं मिसळू. मी दागदागिना सोडला घालायचा, रुद्राक्ष घातला तर मी समाजात कशी जाऊ. का भीती वाटावी. आपण आपल्या पसंतीनं परब्रह्माच्या इच्छेनं घातला असेल, आपल्या गायडन्सनी घातला असेल, ताठमानेने फिरावं. आपली जी परिस्थिती असेल त्याच्यात ताठमानेने जगणं हे सुद्धा एक अनुभव आहे. लाज वाटते आपल्याला तेव्हा आपण लोकांचा विचार करतो, आणि ताठमानेने जगतो तेव्हा आपण आपल्या आत्म्याचा विचार करतो. फुले ती राहोत परी पान एक, शुष्क वा साजूक असो कैसे, तरी सर्व भावे भरले देखोन, सुखे स्वीकारोन खाऊ लागे. आणि ह्या सगळ्या छोट्या 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 टेस्ट मधनच आपल्याला गुरु बघत असतात की हा कसा जगतो. नुसती साधना करणं, नुसतं ग्रंथांचा अभ्यास करणं, नुसत्या क्रिया करणं ही स्पिरिच्युअल प्रोग्रेस नाही आहे. आपण वागतो कसं, कसे निर्णय घेतो, काय हावभाव ठेवतो, मनाचं संतुलन किती असतं, हे सुद्धा वरून बघितलं जातं. आणि डोळ्यांना दिसो अथवा नसो, मी दरवेळेस सांगेन, आपले अनंत गुरु आपल्याला बघत असतात सूक्ष्मातनं, आणि ते सतत आपल्या भोवती असतात आणि आपली तार जुळलेली असते. त्यामुळे विश्वास ठेवा. आत्ता या लाईफ टाईम मध्ये नसतो, दरवेळेस काही त्यांनी हाताचं बोट धरून चालवायचं नसतं आपल्याला. कधी कधी आपण बाळाचा हातही चालायला लागल्यावर सोडतो ना, पडू देतो त्याला, धडपडू देतो. पण आपण म्हणतो नाही, उभं राहिलं पाहिजे. तशी ती आत्म्याची तयारी करण्यासाठी एखाद्या जीवनामध्ये गुरु अदृश्य रूपात राहतात, येत नाहीत समोर. पण म्हणून काही आपण भरकटलेले, तार तुटलेले असे काही नसतो. तर त्यामुळे असा अजिबात भ्रम असेल तर तो काढून फेकून द्यावा. आपल्याला आपले गुरु बघत आहेत आणि त्या दृष्टीनं जगणं अत्यंत आवश्यक आहे. वय मॅटर करत नाही. दरवेळेस मी हाही आग्रह धरीन की वय मॅटर करत नाही. अगदी मृत्यू उद्या येणार असू दे, नाही तर अनेक वर्षांनी येणार असू दे, काही फरक पडत नाही. बदल इमिजिएट झाला पाहिजे. अगा भुकेल्या ते लाभावे अमृत, मग तेणे तृप्त व्हावे जैसे. अमृता समान भक्ताचे ते पान, देई समाधान तैसे मज. नातरी प्रसंगे न जोडे पालाही, साकडे तो नाही उदकाचे. उदकाते काय द्यावे लागे मोल, ते तरी मिळेल हवे तेथे. तेची घेऊनिया मज लागी भले, जेणे समर्पिले सर्व भावे. भव्य जे वैकुंठ तयाहुनी थोरे, बांधिली मंदिरे तेणे मज. कौस्तुभापासून निर्मळ आगळी, लेणी लेवविली मज तेणे. क्षीराब्धी समान रम्य शय्यास्थाने, निर्मिली का तेणे असंख्यात. कर्पूर चंदन आणि कृष्णा गरू ह्यांचा महामेरू सुगंधित. समर्पोनी मज तेणे दीपमाळ, लाविली उज्ज्वळ आदित्यांची. तेणे मज कल्पवृक्षांची उद्याने, अर्पिली गोधने सुरभींची. गरुडा सारिकी वाहने अपार, वाहिली साचार तेणे मज. दिव्य अमृताहून रसाळ जी देख, पक्वान्ने अनेक वाढिली गा. समर्पिला भक्ते उदकाचा लेश, तरी ऐसा तोष होय मज. काय सांगावे हे सुदाम्याचे पोहे, बक्षिले ते आहे तुझ ठावे. तुला माहितीये सुदामा कसा माझा मित्र होता, आणि केवळ त्यांनी पोहे दिले तर ते मी खाल्ले. मग मला असं काहीही लागत नाही. मला फक्त प्रेमाचा भुकेला आहे म्हणतात परमात्मा, परब्रह्म प्रेमाचं भुकेला आहे. तुम्ही एकदम अनकंडिशनल प्रेम करा. अत्यंत काय म्हणतात ना, हृदय बाहेर काढून प्रेम करा. प्रचंड प्रेम, कारण नाही पाहिजे त्याला. काय मागायचं हे सुचलंही नाही पाहिजे.
आपण माणसं मंदिरात जातात आणि खूप काहीतरी मागतच राहतात. माहिती नाही काय, संपतच नाही लिस्ट. हे पाहिजे, ते पाहिजे, स्वतःला पाहिजे, मुलांना पाहिजे, नवऱ्याला पाहिजे, बायकोला पाहिजे, आई वडिलांना पाहिजे, आणखीन कोणाला पाहिजे. संपतच नाही लिस्ट. काही मागायचं नसतं तिथे, नुसतं प्रेम. प्रेमाचा झरा कुठला पाहिजे तिथे, कारणच नाही काही दुसरं. ते कारण म्हणजे कारणाविना प्रेम. मुक्ती पाहिजे हे पण नाही पाहिजे तिथे. काही मुक्त बिक्त काही नाही, सगळं मुक्तच आहे. न म्हणे हा सान, न म्हणे हा थोर, जाणे मी साचार भक्ती एक. आणि भक्ती म्हणजे काय? प्रेम. भक्तीचा अर्थ आहे प्रेम. तुम्ही जो जो हृदयामध्ये जे भाव असतो, त्याच्यामध्ये अटीतटी असतील तर त्याला काहीही अर्थ नाही, ती झिरो झाली पूर्ण. वरच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला नाही कळत ते, पण त्या परमात्म्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये ते झिरो झालं. असे भक्तिभाव जयाचे अंतरी, तेथे वास करी निरंतर. आणि मग तो मागच्या वेळेला अनेकदा सांगितलं आणि मी पण वर्णन केलं होतं, की अगदी असं हातात ठेवून आपली काळजी घेतो, केवळ प्रेमामुळे. दरवाजात आपल्या अखंड उभा असतो, नुसतं हाक मारली तरी अक्षरशः त्यांचा प्रेझेन्स आपल्याला जाणवतो, क्षणोक्षणी जाणवतो. हे माझं बोलणं खरं अनुभवण्यासाठी तुम्हाला ते करून बघावं लागेल, अदरवाईज ती नुसती स्टोरी राहील, काही अर्थ नाही राहत त्याचा. माझा हा कळकळीचा संवाद आहे, हा केवळ मला आलेल्या अनुभवांमुळे आहे. मला परब्रह्माशिवाय दुसरं काही प्रिय नाही. त्यामुळे प्रचंड अनुभव येतात, क्षणोक्षणी येतात. पण ते मी सांगू शकते, शेअर करू शकते, आणि जे मी करतेच नेहमी. मला केवळ सांगण्याच्या मागे हा उद्देश असतो की काय पॉसिबिलिटीज आहेत ते कळाव्या समोरच्याला, आणि त्याला कदाचित क्लू मिळावेत, काहीतरी गायडन्स मिळावं. पण ते करून शेवटी प्रत्येक व्यक्तीला स्वतः करून बघावं लागतं. जसं आईनं पदार्थ खूप शिकवला, पण तो मुलगी घरी जाऊन कधी, सासरी जाऊन कधी करत नाही, तोपर्यंत काही उपयोग नाही त्याचा ना. केल्यानंतर चुकेल, प्रमाण बदलेल, घट्ट पातळ होईल, काहीतरी होईल. दोन चारदा, पाचव्यांदा ते परफेक्ट होईल. ते करावं लागतं ना. आई म्हणेल अगं तू करूनच नाही बघत आहे, मी खूप सांगितलं तुला, हे इतकं पाहिजे, ते तितकं पाहिजे, नुसतं वहीत लिहून ठेवतेस, करून बघ ना. असंच सांगते ना आपल्याला आई. तसं संतही आपल्याला तेच सांगतात, की करून बघा, प्रेम करून बघा, निरपेक्ष प्रेम. असे भक्तिभाव जयाचे अंतरी, तेथे वास करी निरंतर. जाण पार्था जळ, पत्र पुष्प फळ, मिश हे केवळ भजावया. निमित्त आहे अनन्य भक्तांचे, भक्ती तत्व शुद्ध, तेथेची संबंध आमुचा. माझा फक्त संबंध भक्तीशी आहे. ते तत्व जे आहे भक्तीचं, आणि ती सुद्धा आहे कशी, तर अटी न घालता, अपेक्षा न ठेवता, तेवढा फक्त माझा तुमचा संबंध आहे. बाकी काही घेणं देणं नाही. तुम्ही काय करता, काय समर्पित करता, फळं ताजी आणता का शिळी आणता का सडकी देता, काही मतलब नाहीये. आता ज्याला शक्य आहे तो अर्थातच ताजच देईल ना. पण अशी वेळ येते की काही गरिबी आहे, पैसा नाहीये, अवेलेबल नाहीये. मग तिथे आपण म्हणतो ना त्याला, की बाबा जे आहे ते मी तुझ्या समोर ठेवतो आहे, तू मला मानून घे, माझी सेवा, असं आपण म्हणतो की नाही हृदयापासून. मग तिथे ती एक क्षणात मानली जाते. म्हणून या पार्था ऐक सावधान, करी गा स्वाधीन बुद्धी एक. मनोमंदिरात सहजे साचार, न पडो विसर माझा तुझ. आपण इथे घरामध्ये इतकं हे करतो, त्या शिवलिंगाला आंघोळ केल्याशिवाय सोमवारी जायचं नाही, अमकं नाही ढमकं नाही. तर ठीक आहे, आता काय म्हणतात ते सोसायटीत राहताना. पण जेव्हा केदारनाथला जातात, किंवा आता ते अमरनाथला जातात, अशा ठिकाणी जेव्हा जातो, तिथे कसली आंघोळ, कसलं काय, काय जे हृदयातनं असं इतकं खेचलं जातं ना, की अक्षरशः असं वाटतं आता काहीतरी आतून बाहेर बाहेर पडणार आहे, जर आपण शरीर आपलं तिथं नेलं नाही तर. कसली मर्यादा राहत नाही, आंघोळ पाहिजे. एक तर तिथलं वेदरच असं आहे की तुम्ही आंघोळी पंघोळी करूच नाही शकत, इतकी थंडी आहे, प्रचंड थंडी. आंघोळीचा मॅटर लक्षात सुद्धा राहत नाही, म्हणजे मनाच्या कोपऱ्यातही कुठे आठवण येत नाही आंघोळीची. मग तिथे अशुद्धता आणि हे नाही का?
पण तिथे ते ऍटमॉस्फिअरच इतकं प्युअर आहे की त्या ऍटमॉस्फिअर मध्ये तुम्ही अंतर्बाह्य आपोआप शुद्धी होते आपली. कारण पहिलं कारण असतं त्याचं की योग आल्याशिवाय आणि परब्रह्माची इच्छा असल्याशिवाय मनुष्य तिथे पोहोचत नाही. ज्याची वेळ आलेली असते तिथे पोचायची तोच तिथे जातो, कुठल्याही मोठ्या दैवतांच्या ठिकाणी. बिन बुलाए मेहमान कोई नाही पोहोचते. तर तिथे पोहोचल्यानंतर त्याच्यावर काय जादू करायचे ती ते परब्रह्म करतं, ते महादेव करतात. आणि तुमची आणि त्यांची भेट होते. जीवाशिवाची भेट तिथे पक्की होते. काहीही लक्षात राहत नाही. मागच्या वेळेला जे मी माझं माझा परिवार असं एखादा आपण खेचतो ना, म्हणजे आपण पाण्यातनं विहिरीच्या पाण्यातनं पाणी कसं खेचत असेल, मी काही खेचलं नाहीये, पण मला अंदाज असा की कदाचित तसंच. किंवा एखाद्याला असं खेचतात ना, असं हृदयातनं एखादी जबरदस्त कॉर्ड समोर लागलेली आहे, वायर, आणि ती अशी खेचतायत आपल्याला स्वतःकडे, महादेव, असा मला अनुभव येतो. काही लक्षात राहत नाही, मूल नाही, बाळ नाही, नवरा नाही, काही नाही, काही नाही, संपलं सगळं. हे अनुभव घ्यावे लागतात. मग आपण म्हणू आम्ही कसं जाणार तिथे, मग आपल्याला वय मर्यादा आहे ते. मग तसाच अनुभव तशाच ह्यानी शिर्डीला जा, तशाच ह्यानी विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जा, तशाच ह्यानी गणपतीचं दर्शन गावातल्या घ्यायला जा, सेम अनुभव येतो. कारण का, तिथे तो जो भाव आहे तोच सेम टू सेम कॅरी केला तर तुम्हाला कुठेही तोच येतो. आपल्याला मग तिथे बाजूचा गोंधळ, आरडाओरडा, होणारा त्रास काहीही दिसत नाही. पण आपण मी माझं सगळं घेऊन गेलो ना परिवार, की तिथे परिवारच दिसतो, आपल्याला परब्रह्म दिसत नाही. माझं स्पष्ट मत आहे. कारण अनुभव आहेत. त्यामुळे कसं जायचं आणि काय पाहायचं आणि काय दिसणार हे आपल्यावरच आहे. आपण देवाला दोष देऊ नाही शकत. मनोमंदिरात सहजे साचार, न पडो विसर माझा तुझ. मनोमंदिरात म्हटलंय, हृदयात माझा विचार अजिबात विसर नाही पडला पाहिजे माझा. अशी भक्ती त्याला हवी. यत करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासि यत, यत तपस्यसि कौन्तेय यत कुरुष्व मदर्पणम. मदर्पणम. करीसी जे काही व्यापार उद्योग, भोगीसी जे भोग बहुविध, पाहोनिया पात्र करीसी जे दान, ना तरी यजन नाना रीती. तपोव्रतादिक करीसी साधने, वाटीसी वेतने सेवकासी. ऐसे जे जे कर्म होईल स्वभावे, भावे समर्पावे तेथे मज. परिकर्तृत्वाची नको आठवण, ऐसे ते धुवोन द्यावे मज. पात्र म्हणजे योग्य मनुष्य, सुपात्र आणि कुपात्र आपण म्हणतो ना. पात्र म्हणजे काय, आपलं हे आहे ना, हे शरीर ते पात्र आहे आणि त्याच्यात बसलेला आपला आत्मा. कुपात्र अयोग्य ह्याच्यात बसलेला आणि सुयोग्य ह्याच्यात बसलेला. उत्तम पुरुष. पाहोनिया पात्र करीसी जे दान, ना तरी यजन नाना रीती. तपोव्रतादिक करीसी साधने, वाटीसी वेतने सेवकासी. आपण मजुरी देतात ना, तसं. ऐसे जे जे कर्म होईल स्वभावे, भावे समर्पावे तेथे मज. परिकर्तृत्वाची नको आठवण, ऐसे ते धुवोन द्यावे मज. ते कर्म आपण बाबा मी आलो इथपर्यंत, अरे म्हणजे आता आता मी केदारनाथ किंवा मोठ्या देवस्थानांचं अति कष्ट लागतात बरं तिथे जाताना. अगदी या चमडीचे वाटोळं होतं त्याच, अगदी इतकं त्याला दुखणं खुपणं सगळं होतं. चोट लागते, खेचाखेची होते, शरीर अगदी थकून जातं त्या दर्शन घ्यायच्या क्षणापर्यंत. आणि मग पोचल्यावर आनंद होतो. अनुभव सांगणारे असेच सांगतात की काय प्रचंड अनुभव, अगदी स्वर्ग सुख वगैरे जे काय असेल ते शब्दांच्या वेलबुट्ट्यांमध्ये सांगितलं जातं खूप काय काय. पण ते कसं, पहा आम्ही आलो इथपर्यंत, काही त्रास झाला नाही, काहीच दुखलं नाही.
हा पण अहंकार आहे. त्यांनी म्हटलंय, कर्तृत्वाची झालर नकोय त्याला, स्वच्छ धुवून दे मला तुझं कर्म. त्याला मी केलं, मला मिळालं, मला सुखरूप पोहोचवलं. मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, ते आपल्याला क्षणोक्षणी मदत करतात हे आपण म्हणतो, सतत सोबत असतात, पण कुठेतरी जाऊन त्याचाही अहंकार व्हायला लागतो, की पहा मला बरोबर झालं सगळं. सगळ्यांना असा अनुभव आला पण मला नाही आला, पुन्हा अहंकार आला तिथे. तर म्हणून ते म्हणतात, कर्तृत्वाची जरा आपण आठवण नको, स्वच्छ धुतलेलं कर्म जर माझ्या समर्पित कर, फुलं बिलं काही नको. एवढं बारीकीनं शिकवतात ते आपल्याला. म्हणजे किती थर स्टडी करायला पाहिजे आपल्या एक एक कर्माचा. चुका होतात, ऑब्वियस आहे त्या, आणि त्या होणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक जण पटकन नाही शिकत, शिकू नये, आणि शिकलंही नाही पाहिजे, आणि शिकणं शक्यही नाही आहे. चुका होतात, पण इम्प्रूव्हमेंट इमिजिएट. म्हणजे चूक होणं साहजिक आहे, पण त्या चुकेतनं शिकणं महत्वाचं आहे. नेक्स्ट चूक चूक होते तेव्हा पहिल्यापेक्षा इम्प्रूव्हमेंट झालेलीच हवी, हा आग्रह असायला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात, कुठेही कर्तृत्वाचं बुट्टी त्याच्यावर चढलेली, छटा चढलेली पण नको, आठवण सुद्धा नको, की कसं मी पोचलो आणि कसं मला सगळं सोपं झालं, किंवा तुम्ही केलं किंवा काहीही. ते सगळं स्वच्छ धुवून मला तुझं कर्म समर्पित कर तिथल्या यात्रेचं. शुभाशुभ फलम रेवम मोक्षसे कर्म बंधनैः संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. दग्ध बीजे जैसी पेरिली भूमीत तरी नाही येत अंकुरोनी. दग्ध म्हणजे भाजलेली. तैसे शुभाशुभ कर्म फळतया न बाधे माझी या भक्ता लागी. द्यावे असी फळ सुख दुःख रूपे उरेल स्वरूपे जरी कर्म. तरी भोगावया तेची सुख दुःख, सुख दुःख जीवा देह एक घ्यावा लागी. परी सर्व कर्मे होता मदर्पण, संपले जनन मरणही. जन्म मृत्यूतून भक्त होता मुक्त, सुख दुःखातीत स्वभावेची. जशी मी हे हे दग्ध बीजाचं म्हणजे भाजलेल्या बीजांचं हे मागच्या वेळेला पण मी दिलं होतं, कारण त्याचा श्लोक आला होता, अभंग तुकाराम महाराजांच्या याच्यात आलेला आहे. निर्बीज करून, निर्बीज करा मला, असं ते म्हणतात विठ्ठलाला. तर निर्बीज म्हणजे भाजलेलं बीज, आणि जे भाजलेलं बियाणं असतं ते, त्याला अंकुर फुटू शकत नाहीत. म्हणजे काय, की त्याच्यामध्ये अंकुरण्यासारखं जीवन, गुप्त जीवन आतमध्ये नसतं. अंकुर फुटतो त्याला ज्याच्या आतमध्ये इच्छा असते वाढावी म्हणून, किंवा त्याला काहीतरी मार्ग मिळावा. अंकुर फुटतो म्हणजे काय, ते फळ फोडून काहीतरी बाहेर येतं, आणि फोडून बाहेर येतं म्हणजे ती तेवढी एनर्जी पॉवर आतमध्ये असते, की तुमचं अंकुर आतून फुटून बाहेर येत. तर कळतंय का, बऱ्याच गोष्टी बोलून जाते मी आता. म्हणजे आतमध्ये एक पॉवर असते, एक एनर्जी असते, दडलेली एनर्जी त्या बियाणामध्ये, एक बीजामध्ये एक दडलेली भयंकर प्रचंड इच्छा आणि एक शक्ती आणि एक एनर्जी असते. त्याला योग्य जागा मिळाली की ते तोडून फोडून कव्हर बाहेर येतं. म्हणजे आपण त्याला म्हणतो गोड भाषेत अंकुर फुटला. पण आतमध्ये काय आहे, प्रचंड दडलेली पॉवर आहे, की जी सगळं तोडून बाहेर येईल. आणि ती काय आहे, जगण्याची इच्छा, किंवा काहीतरी हवं असल्याची इच्छा, ती त्या बीजामध्ये असते. आणि म्हणून जर त्याला कुठे इवन साधं आपण ओलं करून जरी पाणी जरी लागलं तरी त्याला लगेच कोंब येतो. हलकेसे ओलं झालं धान्य, जरा ओला हात लागला आणि राहिलं तरी त्याला कोंब येतो. तर तो कोंब येतो म्हणजे आतमध्ये मटेरियल आहे म्हणून येतं, त्याच्याशिवाय नाही. जन्म तेव्हाच येतात जेव्हा जगण्याची इच्छा असते, किंवा काहीतरी हवं असतं, इनकम्प्लीट असतं, ते फोडून बाहेर येतं. आत्मबीज फोडून जन्म घेतो आपण दरवेळेस. हे राहिलं, हे राहिलं, हे राहिलं, हे राहिलं, असं करत करत. पण जेव्हा ते सीड भाजलं जातं, आतलं
आतमध्ये शुष्कपणा येतो. गरम भाजल्यानंतर काय होईल, आतपर्यंत अगदी इनर कोअर पर्यंत ते कोरडं होऊन जाईल बीज, धान्य. आणि ते आतपर्यंत जे ओलावा असतो ना अंकुरण्यासाठीचा, आपल्या वासना असतात आपल्यामध्ये, तसं त्याच्यात एक ओलावा असतो बीजामध्ये, तर तो शुष्क होऊन जातो. त्यामुळे जरी काही असलं मटेरियल तरी त्याला ते फिडिंग होत नाही काही वासनांचं किंवा ओलाव्याचं. आणि त्यामुळे फुटून बाहेर येऊ नाही शकत काही, कारण आतमध्ये काही शिल्लकच नाही राहिलं. वासनेचा ओलावा असल्याशिवाय जन्म होत नाही. तर त्यामुळे आतमधलं बीज असं भाजलेलं पाहिजे, असं भाजून काढ मला आत्मबीजाला, असं तुकाराम महाराज सांगतात. की त्याच्यातल्या सगळ्या इच्छा मरून जाऊ दे, नको आता काही, बास संपलं, फिनिश. हे रागानी नाही हं. आपण अगदी खूप वेळा म्हणतो आता काही मला नको, मला जन्म नको, मला हे नको, ते नको, ते नको, त्याला काही अर्थ नसतो. आत्मबीजाच्या इच्छा म्हणजे जन्म घेण्याचं निमित्त संपणं. खूप मोठी गोष्ट आहे. खूप परफेक्टेड मॅन म्हणलंय त्याला, कम्प्लीट. आपण म्हणतो ना परफेक्शनिस्ट, म्हणजे तो कधी चुकत नाही. तसा परफेक्शन आलेला सोल, ज्याला काही करण्यासारखं निमित्त उरत नाही, कारण उरत नाही जन्म घेण्याचं, अनुभव घेण्याचं, पाहून बघणं, जगून बघण्याचं. तसं दग्ध बीज जे भूमीत पेरल्यानंतर अंकुर येत नाही, म्हणजे किती त्याला ऍटमॉस्फिअर असं अंकुरण्यासारखं, जन्म घेण्यासारखं सापडलं तरी तो काही स्वतःहून जन्म घेत नाही. मग अशांना आज्ञा करून अवतार रूपात पाठवलं जातं. मग तिथे त्यांची वासना नसते. आपल्याला दिसतात खाताना पिताना, पण त्याच्यात आपल्याला आपल्यात असते तशी वासना नसते. त्यामुळे आपण वेड्यासारखा विचार करू तर तो आपला वेडेपणा ठरेल. त्यांना काहीच ते त्यात अवस्थेतच नसतात. तैसे शुभाशुभ कर्म फळतया, न बाधे माझी या भक्ता लागी. द्यावयासी फळ सुख दुःख रूपे, उरेल स्वरूपे जरी कर्म, तरी भोगावया त्याची सुख दुःख, जीवा देह एक घ्यावा लागे. सुख दुःखाचं हे उरलं आतमध्ये ओलावा, तरी जन्म घ्यावे, जीवा देह एक घ्यावा लागे म्हणलंय. त्या जीवाला एक एक देह घ्यावा, धारण करावा लागतो, कवर चढवावं लागतं, देहाचं चादर ओढावी लागते. ते सुख दुःख रूप काही आतमध्ये कर्म उरली तर म्हणून काय, फॉरगिव्हनेस, माफ करा, सोडून द्या, लेट गो, फॉरगिव्ह अँड फॉरगेट, खूप फार आवश्यक आहे. गंमत सांगते की आपल्याला वाटतं आपण याच जन्मात भेटलो सगळेजण. आपण अनेक असे असतात की अनंत जन्म, अनंत म्हणजे 2-3 जन्म तेच नवरा बायको, 2-3 जन्म तीच आई आणि अपत्य, किंवा मागचे 2 जन्म एकत्र, असेच आपण असतो. आणि हे कळायला लागतं आपल्याला. पण ती तेवढी स्पिरिच्युअल लेवल यावी लागते, तेव्हा आपल्याला प्रत्येक नातं कळतं की अच्छा हा हा आहे, तो आहे, तो आहे. कळतं एका सर्टन स्टेजवर, कळतं स्पिरिच्युअल स्टेजवर, अक्षरशः जाणवतं. हा. आणि कर्म संपलं की डिस्कनेक्टही होतो आपण. त्यामुळे दुःख करत बसायचं नाही. ती मैत्रीण होती, हा मित्र होता, हा अमका नातेवाईक होता, माझी मुलगी आता विचारत नाही, हे असलं काही करायचं नाही. संपलं. काय म्हणतो आपण त्याला, कर्म न्यूट्रलाइज झालं, न्यूट्रलाइज, बॅलन्स झालं. तिथे काही घेणं देणं उरलं नाही. आपल्याला वाटेल की मी तिथे खूपच जास्त सहज असल्यासारखं बोलतेय, पण मी प्रॅक्टिकली बोलतेय, म्हणजे अनुभवातनं बोलते अर्थातच. की न्यूट्रलाइज होतं ते रिलेशन. टाटा बाय बाय करायचं, खूप खुश राहायचं आपण, दुःख नाही करायचं, हा गेला, तो गेला, याचं झालं, हे त्याचं ते झालं. आपण अननेसेसरीली कर्म क्रिएट करतो आठवणी काढून. इव्हन जागांच्या आठवणी सुद्धा सांगितल्या नाहीयेत काढायला. म्हणजे मी खोलात जाऊन सांगते की आपण एखाद्या ट्रिपला जाऊन येतो आणि आपण सारखं तिथलंच आठवण काढतो सतत. अरे ती मस्त झाली ती ट्रिप, अरे ती अमुक ठिकाणची ट्रिप खूप छान झाली, तिथे ते हॉटेल होतं, तिथे रूम किती छान होती, तो बगीचा किती छान होता. माहितीयेत ना काय होतं. आपण आपण त्या जागेशी
आपला सोल अटॅच्ड होतो, कनेक्शन स्ट्रॉंग होतं. जन्म घ्यायला यावं लागतं, काही ना काहीतरी राहिलेलं असतं कार्मिकल मग. म्हणून जागांमध्ये, माणसांमध्ये, वस्तूंमध्ये, अनुभवांमध्ये, गुरूंमध्ये अडकायचं नाही, असं गुरूंनी शिकवलंय. गुरु हे सांगतात, सद्गुरू, कुठलेही मोठे गुरु, की कशातही अडकायचं नाही, अनुभव घ्यायचा आणि रिलीज व्हायचं. म्हणजे काय? साक्षी भाव. साक्षीदार कोण असतो? जो प्रसंग घडताना तिथे बघत असतो, मग त्याला साक्षीदार म्हणून बोलवतात वाईट प्रसंगाच्या वेळेला, कोर्टामध्ये. पण आपल्याला तेव्हाच कळतं की अरे, वाईट घटना घडते तेव्हा साक्षीदार. चांगल्याचा साक्षीदार कोण असं विचारलं नाही जात. आपण साक्षी भावातनं अनुभव घ्यायचा असतो जीवनाचा. त्या क्षणाला साक्षीदार व्हायचं, अनुभव घ्यायचा आणि रिलीज करायचं त्याला. परत 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 तिथे 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 घुटमळत बसायचं नाही. हाही एक अभ्यास आहे. हा अनुभवातनं शिकायचा आणि ग्रंथांमधनं घ्यायचा अभ्यास आहे. हे सांगितलं जातं. तरी भोगावया त्याची सुख दुःख, जीवा देह एक घ्यावा लागे. आत्ताच म्हटलं की ते कुठल्या कुठल्या जागांना आपलं कनेक्शन झालं तर ते जन्म घ्यावे लागतात आपल्याला. परी सर्व कर्मे होता मदर्पण, संपले जनन मरणही. आणि ज्या क्षणी आपण साक्षी भावातनं जगायला लागतो, आपण डिटॅच होतो. अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट खूप मोठा सब्जेक्ट आहे हा. खूप त्याचे लेक्चर्स, खूप कोण 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 काय 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 काय. पण ते सगळं नुसतं आहे, ह्याचं छान आहे, त्याचं छान आहे, ह्याचे लेक्चर मस्त असतात, त्याची सिरीज छान असते. अरे पण प्रॅक्टिकल ते राहतं ना. सगळं छान आहे, सांगणारे सगळं छानच सांगत असतात, कारण त्यांनी ते अनुभवलेलं असतं. त्याच्याशिवाय ती गोडी, ते अपिलिंग टॉक जो असतो ना बोलणाऱ्याचा, तो त्यामुळे असतो, कारण त्याचा अनुभवाची शक्ती त्याच्यात असते. कुठलेही स्पिरिच्युअल स्पीकर्स घ्या, ग्रेट, चांगलेवाले. युट्यूबवर उगीच काहीतरी प्रवचन करणारे लोक नाही, चांगले स्पीकर्स असतात, त्यांचा अनुभव असतो आणि तेव्हाच ते आपल्याला येऊन आतमध्ये येऊन टच होतं. पण ते नुसतं ऐकत 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 राहण्यापेक्षा प्रॅक्टिस, प्रॅक्टिकल महत्वाचं आहे. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीशी अटॅच नाही व्हायचं. अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट खूप डीपर मिनिंग आहे याचं. डिटॅच राहून अटॅचमेंट पाहिजे आणि अटॅच राहून डिटॅचमेंट पाहिजे. गोंधळून टाकणारा विषय आहे हा. म्हणजे कसा, की आपण जेव्हा मुलांचं करतो, परिवाराचं करतो, आतून सोल असा सेंटर अलाईन असल्यासारखा पाहिजे. म्हणजे कसं सांगू, आता ग्लास घेतला आणि त्याच्यामध्ये, काचेचा ग्लास घेतला आणि त्याच्यामध्ये जर पेन्सिल ठेवली मध्ये, पण ती कुठेही टच नाही होऊ द्यायची ग्लासला, ना तळाला ना साईडला, अशी सेंटरला रॉड लावल्यासारखी लावायची. असा सोल असला पाहिजे आपला. असं काचेच्या कपाला चिपकलेला नाही पाहिजे, म्हणजे स्किनला आणि आपल्या देहाला चिपकलेला नाही पाहिजे. डिटॅच पाहिजे, आतून डिटॅच. मग अशा पद्धतीनं आपण आपल्या परिवाराचं करताना शरीर अटॅच्ड असतं, पण सोल डिटॅच्ड असतो. आय होप कळेल मी काय बोलते. जरी आपण आपल्या मुलाबाळांशी, फॅमिलीशी आपण प्रेम करतो, मुलांना जवळ घेतो, आपलं नातं असतं, आपले व्यवहार असतात, ते करताना आपलं शरीर कनेक्टेड असतं, अटॅच्ड असतं फॅमिलीशी, मित्रमैत्रीण, समाजाशी. पण आपला सोल आतमधनं डिटॅच्ड असतो, तो आतल्या वॉलला चिकटलेला नाहीये, तो आतमध्ये सेपरेट आहे. आणि सेपरेट असलेला रॉड आणि सोल एक एक साक्षी भूमिकेत असतो. आणि जो अटॅच्ड असतो तो शरीररूप बनलेला असतो, जीव बनलेला असतो, जीवात्मा म्हणतात त्याला, इनकार्नेटेड सोल, जो चिपकलेला आहे. पण जो साक्षी भूमिकेत असतो, अनुभव असतो, ऑब्झर्वर, इंग्लिशमध्ये दुसरा शब्द म्हणलाय ऑब्झर्वर. ऑब्झर्वर बनायला सांगितलंय भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने, की ऑब्झर्व कर सगळ्याला. मग ऑब्झर्व कोण करेल? जो दूर दूर असेल ना.
बाहेर असेल, प्रसंगाच्या बाहेर जो असेल तो ऑब्झर्वर आहे, साक्षी आहे, जो घटनेमध्ये नाहीये सामील. मग असा कोण, जो तिथे आहे आतमध्ये, पण तो डिटॅच्ड आहे. तो सोल असा असला पाहिजे आतमध्ये. असं सगळं कानही माझे, हातही माझे, वासना माझ्या असं म्हणणारा सोल जीवात्मा. खूप 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 बारीक बारीक गोष्टी सांगितल्या जात आहेत, तर त्यानं असं समजून घ्या एक 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 एक. बऱ्याच गोष्टी आहेत ह्या बारीक. पण आता त्याला कसं करायचं हे प्रॅक्टिकल आहे. आणि ते ऐकणाऱ्याला करावं लागेल, तुम्हाला करावं लागेल, ते अप्लाय करावं लागेल. जन्म मृत्यूतून भक्त होता मुक्त, सुख दुःखातीत स्वभावेची. म्हणून लागेना जेणे दीर्घकाळ, स्वरूप निर्मळ जाणावया. ऐसी संन्यासाची सुगम ही खुण, दिली दाखवून तुझ लागी. देहबंधनात नको पडू आता, नको बुडू पार्था सुख दुःखी. ऐसी संन्यासाची म्हणून लागेना जेणे दीर्घकाळ, स्वरूप निर्मळ जाणावया. जो ऑब्झर्वर असतो त्याला परमात्म्याचं स्वरूप समजून घ्यायला, निर्मळ स्वरूप, वेळ नाही लागत. पण जो अटॅच्ड असतो सगळ्या गोष्टींशी, करता बनतो स्वतः प्रत्येक कर्मात, अकर्ता न बनता करता बनतो. मी केलंय, मी केलंय, माझ्यामुळे झालंय. त्याला ते स्वरूप कळायला फार वेळ लागतो, दीर्घ काळ लागतो. आणि म्हणून ते म्हणतायत की जे सुख दुःखाच्या पलीकडे गेलेले आहेत, ऑब्झर्वर म्हणून जगतायत, बाहेर पडलेले आहेत, त्यांचं बीज दग्ध बीजाप्रमाणे आहेत, म्हणजे आतून काही शुष्क झालेले आहेत, जन्मण्यासाठी काही कारण उरलेलं नाही. अशांना दीर्घकाळ लागत नाही. न लागे, लागे ना जेणे दीर्घकाळ, स्वरूप निर्मळ जाणावया. त्यांना वेळ नाही लागत, एक क्षणात कळतं. ऐसी संन्यासाची सुगम ही खुण, दिली दाखवून तुझ लागी. तुला मी ही खूण आहे, हे असं व्हायचं आहे, ते सांगून दिलेलं आहे. की कसं पाहिजे व्यक्तिमत्व. आपल्याला कोणीतरी आदर्श लागतो ना, काहीतरी एक फ्रेमिंग लागतं, फ्रेम लागते फिक्स. त्याच्यामध्ये मग आपण फिट व्हायला बघू ना. तर ती फ्रेम आहे ही संन्यासाची. देहबंधनात नको पडू आता, नको बुडू पार्था सुख दुःखी. नित्य निरंतर जो मी सुखरूप, तेथेची तद्रूप सुखे होई. देहबंधनात नको पडू आता, नको बुडू पार्था सुख दुःखी. फार मोठा अर्थ आहे. मी बोलले तर थोडासा कदाचित रागवू नका. मी पुन्हा सांगेन की मी खूप, म्हणजे पता नाही, मला परखड बोलते, तर रागवू नका. पण माझी आई, माझं मूल, माझा नवरा, माझा प्रपंच, त्यांची दुःख, त्यांचा आनंद, वरवर ठीक आहे, मस्त आहे, सगळं छान आहे अनुभव घ्यायला. म्हणजे कसं, त्याच्यात राहताना. पण जे त्यांच्या सुख दुःखाने आपण दुःखी होतो ना, तर ते बरोबर नाही आहे. तो देहबंधनात अडकण्याचा निमित्त आहे, त्याच्यात अडकायचं नाही. आई ही जन्म देऊन, संस्कार करून, एका पर्टिक्युलर स्टेज पर्यंत ती आई आहे. मग त्याच्या पलीकडे जाऊन जायचंय आपल्याला, आत्म्याच्या भूमिकेत बघायचंय. आईला, वडिलांना, मुलांना, पार्टनरला, समाजाला, घरातल्या व्यक्तीला आत्मरूपात बघायचंय, देहबंधनात नाही बघायचंय. म्हणून ठरवलं पाहिजे की किती किती घुसायचंय त्याच्यामध्ये. आणि घुसलं की दुःखाशिवाय काही नाही मिळत. हे सुख असतं ना, त्या सुखाला, ते खरं सुख नाही, ब्लिसफुल स्टेट नाहीये ती. इट इज कम्प्लिटली, काय म्हणतो आपण, वासनांनी हे झालेलीच. सुख हे शरीरात अनुभवून येणारं सुख हे काही खरं सुख नाहीये. आत्म्याच्या रूपात ते एक वेगळंच आहे, ते शब्दात सांगू नाही शकत. एकदम, म्हणजे आतमध्ये असं एकदम, असं हृदयामध्ये एक वेगळंच एक फिलिंग येते. असं एक वेगळंच जाणीव होते आतमध्ये, कसं छान थंड,
असं मधुर, असं हृदयात एक एक वेगळं व्हायब्रेशन असतं, एक एक वेगळी फ्रिक्वेन्सी असते. ते सुख आहे. हे बाहेरचं सुख नाहीये. ते ठीक आहे, तेवढ्या तेवढ्या पुरतं. म्हणून ते म्हणतायत देहबंधनात आता पडू नकोस. कारण ते सुख दुःखाच्या त्या ह्याच्यामध्ये अडकवून टाकतं आपल्याला. नित्य निरंतर जो मी सुखरूप, तेथेची तद्रूप सुखे होई. त्याच्यातनं बाहेर यायचंय, म्हणून मग आपल्याला काही तुसड्यासारखं वागायचं नाहीये. आपल्याला माणुसकी सोडायची नाहीये. पण अटॅच राहून डिटॅच, ते कळलं पाहिजे. ती खूप मोठी ट्रिक आहे. ती हळू हळू त्यातनं बाहेर यायचं. पण जोपर्यंत आपण पहिले आत्मा आहोत, स्टेप वन त्याची, पहिले मी आत्मा आहे, मग दुसरा आत्मा आहे, मग सगळे आत्मे आहेत आणि सगळे आत्मे त्याचेच आहेत. ह्या अशा स्टेप्स आहेत. त्या जोपर्यंत त्याच्यावर अभ्यास नाही होत, तोपर्यंत डिटॅचमेंट नाही येत. तो रॉड सारखे आपण राहायला सुरू नाही होत, असे डिस्कनेक्टेड आतल्या लेअरशी, आपल्या फिजिकल, मेंटल, इमोशनल बॉडीच्या पासून सेपरेट, आतमध्ये रॉड असल्यासारखे. असं हे हे जोपर्यंत आपण करायचा इच्छा व्यक्त नाही होणार आतमध्ये, तोपर्यंत आपण आपली कृतीकडे पावलं नाही पडणार. आपल्याला काय सगळं ऐकायचं आहे, काहीतरी विक्षिप्तच आहे विचार, हे अवघड आहे, मला जमणार नाही, ह्यानीच आपण सुरुवात केली तर आपण तिथपर्यंत पोचूच नाही शकणार. हा कंटिन्युअस जर्नी आहे. पुन्हा मी सांगेन, या जन्मात नाही, मागची पुंजी पुढे घेऊन जाणार आहोत. तर तेवढंच घेतलेलं आत्ता जेवढं कळलंय ते कॅरी करणार आहोत आपण आत्म्याबरोबर. वाया काहीही जाणार नाहीये. केलेला अभ्यासही वाया जात नाही. एखादा प्रचंड इंटरेस्टनी एखाद्या पर्टिक्युलर ज्ञानशाखेचा अभ्यास करत असेल, म्हणजे काय ग्रंथांचा अभ्यास, एखाद्या माणसाला प्रचंड वेळ असतो. कोणाला डिझाईन्स करायचा, कोणाला काय कविता करायचा, कोणाला प्रचंड भाषांचा अभ्यास करायचा. जे काही असेल, म्हणजे जे आपलं वेळ असतं ना, ते ज्ञान जे आपण आयुष्यभर एखाद्या लाईफ टाईम मध्ये अचीव केलेलं असतं ना, ते जात नाही कुठे. ते सोल मध्ये, असं सोल म्हणजे इट इज अ सटल एनर्जी. ते काही त्याला आकार अवकार नाहीये, साईजही नाहीये. इट इज व्हेरी सटल, सूक्ष्म, न दिसण्यासारखी एक एनर्जी आहे. म्हणजे ती फ्रिक्वेन्सी आहे सोल म्हणजे, ती अशी वस्तू नाहीये. पण त्याच्यावर व्हायब्रेशन्स, एनर्जी लेवलवर आपण शिकलेलं सगळं ज्ञान तिथे ऍड ऑन होतं. म्हणजे तिथे जातं सोबत, पेनड्राईव्ह सारखं. आपण जसं ऑफिसमध्ये काम करतो, ते आपण पेनड्राईव्ह घालतो आणि ते घरी घेऊन येतो, हो की नाही? तसंच आपण इथे केलेलं काम, इथे केलेला अभ्यास, इथे मिळवलेलं नॉलेज, आपल्या पेनड्राईव्ह मधनं आपण जेव्हा ही दुनिया सोडणार आहे, तेव्हा आपल्या बरोबर जाणार आहे आणि ते पुढच्या जन्मात अप्लाय होणार आहे. मग मग आपल्याला मिळतात ना असे लोक, अरे याला गाता कसं येतं, एकदम काय एवढूसा आहे आणि गातो, एवढूसा आहे आणि याला सगळं कळतं, एवढूसा आहे आणि भाषा शिकताय, एवढूसा आहे आणि अमुक प्रकारचं ज्ञान आहे. कारण ते मागच्या जन्मीतनं कॅरी केलेलं असतं. पण पांडित्य राहिलं असतं, दाखवायचं राहिलं असतं, किंवा कर्तृत्व राहिलेलं असतं. मग ते रिफ्लेक्ट होतं आणि ते एकदम लहानपणापासूनच कर्तृत्व उभं राहतं. असं सिक्रेट आहे सगळं. त्यामुळे आपण ना नाराज नाही व्हायचं, हताश नाही व्हायचं, म्हणजे निगेटिव्हिटी काहीच नाही ठेवायची. सगळं आहे ते आपण सगळं घेऊन जाणार आहोत. हा, फक्त पैसे सोडू ना, पैसे आणि प्रॉपर्टी आणि दागिने सोडून आपण सगळं घेऊन जाणार आहोत. माणसांना दिलेलं प्रेम घेऊन जाणार आहोत. आपल्याला या जन्मात माणसं भेटतात. म्हणजे आता मी खूप ट्रॅव्हल केलं, म्हणजे मुंबईवरनं एकदम नॉर्थ इंडिया मधनं आता इथे, तर काही माणसं अशीच भेटतात. त्यांना प्रचंड प्रेम वाटत असतं आपल्याबद्दल, विनाकारण एकदम. अरे इथे राहिले नाही मी, काही नाही काही नाही. आणि अगदी एखादं नातं असतं, ते आई मुलीचा सारखं प्रेम असतं, तिथे जाणवतं आपल्याला. एखादा माणूस आपल्याला त्याचं चाइल्ड सारखं आणि तो आपले वडील असल्यासारखं बिहेव करतो. त्याचं कारण असतं, ते पूर्वजन्मातलं प्रेम असतं, ते तिथे पुन्हा पुन्हा ती जाणीव होते. एखाद्याला आपण म्हणतो मैत्रीण नाही, मग तर माझी बहीण आहे, असं आपण म्हणतात. हा माझा भाऊ आहे, हा माझा मित्र नाही आहे. तर तो का असतं? कारण ते नातं जे जे आपण नाव देतो त्याला, ती त्या प्रकारची प्रेमाची भावना आपल्याला का होते? कारण त्या टाईपच्या नात्याची प्रेम आणि भावना आपण मागच्या जन्मात त्या सोल कडनं अनुभवलेली असते. शरीर नाही, आत्मा.
आणि म्हणून त्या पर्टिक्युलर एका आत्म्याशी आपल्याला वडिलांसारखं, भावासारखं, बहिणीसारखं, आईसारखं, मित्रासारखं वाटतं. त्याचं कारण ते आहे. म्हणून सांगते, एक काय म्हणतो आपण त्याला, ते ग्रॉस मटेरियल, पैसे, प्रॉपर्टी, नाणी, दागिना, कपडा, लत्ता, हे नाही, हार्ड वस्तू नाही. पण सटल एनर्जीवरच्या जेवढ्या काही सब्जेक्ट्स आहेत, प्रेम, संताप, हेट्रेड, अँगर, नंतर भक्ती, ह्या सगळ्या, समर्पण, ह्या सगळ्या भावना ज्या आहेत, फिलिंग्स आहेत, ज्या सटल आहेत, जे थॉट आहेत ते सटल आहेत, ते सगळं जे करणार आहे ते सगळं कॅरी होणार. अभ्यास करणार आहात, डिव्होशन असेल, हे सगळं सटल आहे, ते सगळं आपल्या बरोबर जाणार आहे, सोल बरोबर. सटल सटलला उचलून घेऊन जातं. ग्रॉस इथेच राहतं, देह इथेच राहतो, देहाबरोबरच्या ग्रॉस वस्तू इथेच राहतात. जड वस्तू, जड सगळं खाली राहतं, आणि सटल आहे, सूक्ष्म आहे, ते सगळं निघून जातं. आनंद हा सूक्ष्म आहे, संताप हा सूक्ष्म आहे, हेवा दावा हा सूक्ष्म आहे, तो सगळा आपण घेऊन जाणार. म्हणून करायचं नाही. फॉरगिव्ह अँड फॉरगेट, लेट गो. ते त्यासाठी करायचं, म्हणजे जेणेकरून काय होईल की आयुष्यभर हे सगळं केल्याने निगेटिव्ह एनर्जी इथेच डिस्ट्रॉय होऊन जाईल, न्यूट्रलाइज होऊन जाईल, आणि आपण फक्त चांगलं घेऊन जाऊ आपल्या बरोबर. ज्ञान, आनंद, प्रेम, समाधान, हे सगळं घेऊन जाऊ आपण. केलेली साधना, देवाचं नाव घेत असलो, समर्पण प्रचंड असेल, त्याचं फळ म्हणजे जे एक एनर्जी असते ती घेऊन जातो आत्मा, आणि मग तो देहबंधनात अडकत नाही, तद्रूप होऊन जातो आणि सुखात राहतो, ब्लिसफुल स्टेट. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः, ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्, सदा सर्वाभूती सारिखा मी देव, अपपर भाव नाही तेथे, जाणोनी या माझे ऐसेची स्वरूप, उपटोनी रोप अहंतेचे. मग काया वाचा मनोभावे माते, सेविती जे येथे कर्मद्वारा, देहधारी तरी होती देहातीत, राहती ते भक्त माझ्या ठाई. तेच सांगितले, देहधारी, देह जरी धरलेला असला तरी देहातीत, देहाच्या पलीकडे कसं जाऊ, सेंटर अलाइन रॉड सारखं बनवून, तेव्हा आपण देहाच्या पलीकडे जाऊ, कारण आपण सेंटर अलाइंड असू, आपण चिकटलेले नाही होत वासना आणि इच्छा आणि सगळ्याशी. सदा सर्वभूती सारिखा मी देव, अपपर भाव नाही तिथे. जेव्हा ज्याला कळतं की मी आहे तसा समोर आहे, हे नातं मी का मग अशी म्हणलं, आई वडील मुलगा बहीण भाऊ याच्यात अडकायचं नाहीये, तर ते आत्मे आहेत, ते देणं घेणं राहिलंय म्हणून आलेले आहेत. आपण शरीरात अडकतो. प्रेम, माया, राग, संताप शरीरामुळे. आपण शरीराच्या स्वरूपाला, ह्यानी माझं खूप चांगलं केलं, ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, हा माझा बंधू आहे, ही माझी बहीण आहे, मी खूप प्रेम दिलं, आमचं खूप होतं, हे होतं ते होतं, दुश्मनी होती, चांगलं होतं, सख्य होतं, हे सगळं देहाबरोबर झालेलं आहे. पण आत्म्याच्या भूमिकेत काय झालं ते महत्वाचं आहे, ते आपण नेणार आहोत. तर त्यामुळे तिथे प्रेम पाहिजे, आणि ते प्रेम अत्यंत आनंदाचं असतं. आत्म्यासाठी धावायचं, आत्म्यासाठी तडफडायचं, देहासाठी नाही. मी डिसरिस्पेक्ट करायला नाही सांगत आहे, नीट समजून घ्या मी काय बोलते, की आत्म्यासाठी करायचंय, देहाच्या स्वरूपासाठी दिसण्यावर आणि बाह्य स्वरूपावर भाळून नाही करायचंय आपल्याला. कदाचित माहिती नाही मला कळेल की नाही मी काय बोलते ते, पण आत्म्याचं प्रेम वेगळं असतं आणि देहावर प्रेम वेगळं असतं. ते कदाचित अभ्यासाने आणि अनुभवाने कळेल मी काय बोलते ते. खूप डिफरन्स आहे दोन्ही प्रेमामध्ये.
म्हणजे जेव्हा आत्म्याचं प्रेम असतं ना, तेव्हा न सांगता कळतं आणि डिस्टन्स वरनं पण कळतं, सेन्स होतं. त्याच्यानंतर तिथे कितीही माणूस चुकला तरी संताप, राग, मिसअंडरस्टँडिंग होत नाही. जेव्हा आत्म्याचं कनेक्शन असतं, आत्म्याचं प्रेम असतं, आत्म्यानी जाणणं, आत्म्यानी रिस्पेक्ट असतो तेव्हा. पण देहामध्ये असतं तेव्हा ह्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज असतात. मग काया वाचा मनोभावे माते सेविती जे येथे कर्मद्वारा. कर्मद्वारा म्हणजे आपल्याला सांगितलंय कर्म समर्पित करून करायचंय की तूच करता आहेस. गोंदवलेकर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आपण नेहमी त्यांचं उदाहरण देतो की राम करता आहे, रामाचा प्रपंच आहे, हे सर्व रामाचं आहे, असं म्हणून आपण समर्पित होऊन प्रत्येक कर्म करायचं आहे. देहधारी तरी होती देहातीत राहती ते भक्त माझ्या ठाई. मग आपण साक्षी भूमिकेत असतो, आपण ऑब्झर्वर असतो, कारण करता नाही ना आपण, करता राम आहे. आपण या शरीरात अ, रा- आपण ऑब्झर्वर आहोत, आतमध्ये आहोत, ते सिच्युएशन मध्ये प्रेझेंट आहोत. फॉर्च्युनेटली अनुभव घ्यायचा आणि निघून जायचंय. आपण एखादा म्हणतो ना, अरे हा तो प्रोग्राम मी बघितलाय, नाही मी पार्टिसिपेट नाही केलं त्या प्रोग्राम मध्ये, पण मी पाहिला होता तो प्रोग्राम. सेम. आपण हे आपला अनुभव जीवनाचा ऑब्झर्व करायचा आहे, पण पाहायचा आहे. आपण त्याच्यात पार्टिसिपेट नाही करायचंय आपल्या ड्रामामध्ये लाईफच्या. सासू झाली की आपण सासूच, आपण कजाक सून झालो तर सूनच, असं नाही. खूप प्रेम करणारी व्यक्ती झालो म्हणून आपण तेच, असं नाही. ऑब्झर्वर, नाटकाला बाहेर न बघणं, प्रेक्षक. खूप मोठे अर्थ आणि खूप मोठी भूमिका आणि खूप मोठी तयारी, हे तिन्ही गोष्टी लागतात ह्या मी बोलते आता त्या पार्टला. थोडस डिफिकल्ट आहे, प्रॅक्टिसने पॉसिबल आहे. बिलकुलच हे आहे असं नाही. आणि मिहीर आहे धनंजय जाणं हृदयी संपूर्ण तयांची. मग तिथे कोण? तिथे आपण आपलं मी नसतं, त्यामुळे तिथे परब्रह्म असतं त्या हृदय मंदिरामध्ये. बीजी वटवृक्ष सामावून राहे बीज कण आहे वटी जैसा. तैसे तया आम्हा पाहे परस्पर बाहेरी अंतर नावाचेची. परी अंतरंग वस्तूचा विचार करिता साचार मद्रुपते. आणि मग आतमध्ये आपण जे असतो, जे मी रॉड म्हणते सेंटर अलाइन, तिथे मग आपल्याला जाणीव झालेली असते. जेव्हा जेव्हा ही स्थिती येते की आपण ऑब्झर्वर बनलेलो आहोत, हे जाणवायला लागतं. हे कळेल कसं? हे जगताना जाणवतं. आपण एखादं कर्म करत असतो आणि तेव्हा आपल्याला असं वाटतं, अरे पता नाही का मी 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 याच्यामध्ये पार्टिसिपेटेड आहे असं वाटत नाही या ऍक्टिव्हिटीमध्ये. मला असं का वाटतंय बाबा की मी हे दुरून अनुभवतीये. आणि ही अनुभूती, हा, ह्याच्यासाठी मी एक उदाहरण देईन तुम्हाला. माझं फेवरेट आहे ते आदी शंकराचार्य. आदी शंकराचार्यांना जेव्हा तो हे झाला, शास्त्रार्थ झाला शेवटचा, आणि त्यांना, मला आता काही नावं एक्झॅक्टली आठवत नाही आहेत, पण तुम्हाला सगळ्यांना ती स्टोरी माहितीच असेल. आदी शंकराचार्यांची फेमस स्टोरी आहे की त्यांना तिथे स्थापना करायची असते ह्याची ते अं, अ, शृंगेरी मठाची. तर मठांची स्थापना करत ते प्रवासाला निघाले असतात. एका ठिकाणी एक असतात ब्राह्मण, कोण त्यांचं नाव मला आठवत नाही, ते महत्वाचं पण नाही. तर त्यांची बायको खरी तर लक्ष्मीनी हे घेतलेला असतो, शक्तीनं, शक्ती स्वरूपा असते ती. तिनं जन्म घेतलेला असतो त्यांच्या पत्नीच्या रूपात. आणि तो मनुष्य अत्यंत कर्मठ ब्राह्मण असतो साऊथ मध्ये. तर ते कर्मठ ब्राह्मण असतात, तर ते काय आदिशंकराचार्यांचं जे टीचिंग्स आहेत की एक मिनिट मी ब्लँक झाले. काय म्हणतो आपण त्याला, कोणती पद्धती? निर्गुण, निर्गुण निराकाराची जी टीचिंग्स आहेत त्यांची, अद्वैत वेदांत, सॉरी, अद्वैत वेदांताची हे ते ऍग्री करत नसतात. ते जे कर्मठ ब्राह्मण असतात आणि पत्नी त्यांच्या जिथे मठ ते पूजा वगैरे ते बघत असतात,
तर ते द्वैतवादी असतात, ते अद्वैतवादी नसतात. मग तिथे शास्त्रार्थ करावा लागतो. तर शास्त्रार्थाला बसताना ते म्हणतात की शास्त्रार्थाला ती रिझल्ट बघायला त्यांची बायकोला बसवतात. तर ते हारायला लागतात आदी शंकराचार्यांच्या पुढे ते ब्राह्मण. तर त्यामुळे शेवटी बायको शास्त्रार्थाला बसते त्यांची. तर बायको तर मग त्यांना पकडते प्रश्नांमध्ये. ती बरोबर त्यांना प्रापंचिक प्रश्न आणि पती पत्नीच्या नात्याबद्दलचे प्रश्न विचारते. आणि तिथे आदी शंकराचार्य अडकतात. अडकतात म्हणजे काय, तर तिथे एक मोठी गंमत घडायची असते म्हणून अडकतात ऑब्विसली. तर आदी शंकराचार्यांना प्रापंचिक अनुभव नाही, कारण ते संन्यासी आहे. मग ते पती पत्नीचं नातं आणि त्यातलं ज्ञान कसं असणार त्यांना. मग ते वेळ मागून घेतात त्यांच्याकडून की मला एक 6 महिन्यांची वेळ द्या, मी तुमच्या समोर ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हजर राहीन. त्या देवी ज्या असतात त्या वेळ देतात. वेळ दिल्यानंतर हे जातात. तर एका ठिकाणी त्यांना डोंगरातनं जाताना लक्षात येतं की कुठेतरी त्यांचे जे अनुयायी असतात, बरोबर जाणारे आदिशंकराचार्यांचं, त्यांना खबर मिळते की कुठल्या तरी राज्यातला तिथल्या राजा मेलेला आहे आणि त्याचं दहन वगैरे चालू आहे. तर ते सांगतात गुफेमध्ये स्वतःच आसनामध्ये वर प्राणायामाने शरीर स्थिर करतात आणि एका डिसिपलला सांगतात की तू इथे माझ्या शरीराची राखण कर, सांभाळ माझ्या शरीराला. आणि जर कोणी आलं आणि आपल्याला आपल्या गुफेपर्यंत, तर पटकन मला इन्फॉर्म कर. आणि तिकडे जाऊन ते राजाच्या शरीरात प्रवेश करतात. राजा जिवंत होतो. जाळायला त्याला नेलेलं असतं तिथे राजा जिवंत होतो. राजा जिवंत होतो म्हणून सगळा आनंदी आनंद होतो. ते घरी आणतात देह त्याचा राजवाड्यात. पण राणीला कळतं काहीतरी हालचालींवरनं, म्हणजे की ऑब्विस आहे, सोल आतला बदलल्यानंतर टोटली संन्यासाचा सोल तर बिहेव वेगळं करेल. तो असा मी आत्ता सांगितलं तसा तो असा डिटॅच्ड असेल फिजिकल बॉडी आणि वासनांशी. त्याप्रमाणे त्यांचं बिहेवियर असतं. तर त्यामुळे राणीला कळून जातं की अरे हा राजा नाहीये, राजा खरंच मेला होता. हे काहीतरी वेगळी शक्ती आहे ती त्यांच्यामध्ये संचार करू नये. तर ती ऑब्झर्व करत असते त्यांना. तर होतं असं की जे काही आता आता राजा परत आल्यानंतर तो ऑब्व्हियस आहे, राजा राणीचा जो व्यवहार आहे पती पत्नीचा, तो पूर्ण ते अनुभवत असतात. आणि मग एक वेळ अशी येते की राणीला असं वाटतं की अरे हा राजा जास्त छान आहे पहिल्यापेक्षा, तर आता हे जे काही शक्ती आहे तिला ह्याच्यातच अडकवून ठेवली पाहिजे राजामध्ये. म्हणून ती गपचूप तिच्या सैनिकांना, गुप्तहेरांना पाठवून देते की जरा भ्रमण करा आणि बघा कुठे कोणी ध्यानाला वगैरे बसलेला आहे का. तर आता इकडे असं होतं की ही सगळी गोष्ट जे मी ज्याच्यामध्ये ऐकले त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की त्यांच्या अनुयायाला पण कळते आदी शंकराचार्यांचं. ते इमिजिएट जाऊन राजाला सांगतात की यांनी गुप्तहेर पाठवलेले आहेत. त्याबरोबर ते त्यांचं शोधायला गेलेले असतात. तर तेही म्हणतात की चला, म्हणजे मला इथनं आता निघावं लागेल, नाहीतर मग प्रॉब्लेम होईल. कारण जर देह जाळला तर आत्मा वापस येऊ शकत नाही त्या शरीरामध्ये. इव्हन आदिशंकराचार्यांचा पण देह, कारण व्हेइकल आहे ना ते, ते व्हेइकल आहे मुवमेंटचं. ते जर नष्ट झालं तर आत्मा काही नाही करू शकत. त्याला ऍस्ट्रल मध्ये सूक्ष्म याच्यामध्ये फिरत बसावं लागेल. तर शरीर आवश्यक आहे. तर त्याप्रमाणे ते ठरवतात की आता आपल्याला राजाचा देह सोडावा लागेल आणि आपल्या शरीरात आपल्याला वापस जावं लागेल. पण होतं असं की ते इकडे सैनिकांना त्यांचं शरीर गुफेमध्ये सापडतं आणि ते जाळायला निघतात. राणीचा आदेश असतो की जे शरीर असं ध्यानात बसलेलं असेल त्याला खतम करा, संपवून टाका, म्हणजे राजामधनं तो जाऊ नाही शकणारा सोल जो असेल तो आत्मा. तर त्याप्रमाणे ते करायला निघतात. पण तेवढ्यात ते प्रवेश केल्यामुळे, पण त्या आगीमुळे थोडेसे त्यांचे हातपाय हे होतात, खराब होतात आदिशंकराचार्यांचे. पण ते महादेवांच्या कृपेने ते नॉर्मल होतात, तिथे काही प्रॉब्लेम होत नाही. पण तो सगळा अनुभव घेऊन झाल्यानंतर तो देह तिथे पडून जातो राजाचा. कारण आदिशंकराचार्यांचा सोल तिथनं निघतो, वापस आपल्या शरीरात येतो. तिथून ते पळ काढतात त्या डोंगरावरनं त्यांचे अनुयायी आणि ते. आणि मग वापस येतात इकडे शास्त्रार्थ करायला. शास्त्रार्थ केल्यानंतर तिथे बसून शास्त्रार्थ केल्यावर गंमत होते
की त्या लक्ष्मीला वाटतं की बापरे हे कसं काय, म्हणजे यांनी तर ते उत्तरं देतात सगळ्याची आणि शास्त्रार्थ जिंकतात. जिंकल्यानंतर त्यांची अशी अट असते की ती ती बायको संन्यास घेते आणि इकडे हे पण संन्यास घेतात, ते जे पंडित समोर बसलेले असतात. कारण आधी शंकराचार्य जिंकले ना, ते हारले पंडित आणि त्यांची बायको. तर ते सांगतात की तू संन्यास नको घेऊस, तू संन्यासी हो, पण मी जो मठ स्थापन करतोय त्याचा मठाधिपती म्हणून तुझी योजना मी करत आहे. कारण मी हे कार्य करायला निघालेलो आहे. मला मठ स्थापन करायचे 4 दिशांमध्ये 4. तर त्यातला एक मठाचा अधिपती म्हणून तुला मी बसवतोय. आणि त्यांची बायको मात्र संन्यास घेऊन देह त्याग करते, कारण ती लक्ष्मी स्वरूपा आहे. ती आदिशक्ती स्वरूपा होती. तिने स्पेशली जन्म घेतलेला होता काही पर्टिक्युलर या कामासाठी. तर अशा पद्धतीची स्टोरी आहे. तर या पद्धतीनं जसे देहात राहून आदि शंकराचार्य ऑब्झर्वर होते, ते कृती करणारे नव्हते, संभोग करणारे ते नव्हते, ते त्याच्यात नव्हते. ज्ञान प्राप्त केलं त्यांनी फक्त की काय काय असतं, आणि त्याप्रमाणे त्यांनी तिथे उत्तरं द्यायची होती. तर सांगायचा मुद्दा असा, ह्या भूमिकेमध्ये जाणं हे काही सोपं काम नाही. पण त्या भूमिकेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे की कसे आपण ऑब्झर्वर बनू. पटकन नाही म्हणतायत, ही प्रोसेस आहे. कदाचित त्याला अनेक जन्म लागतात, कदाचित ते वेळ आली असेल तर या जन्मात शक्य होतं. पण अशा भूमिकेमध्ये असताना ना, आपण जर आपली तेवढी तयारी असेल तर आपल्याला हे जाणवतं की अरे, याच्यामध्ये मला असं का वाटतं आहे की मी याच्यामध्ये पूर्णपणे सामील नाहीये, या ऍक्टिव्हिटीज मध्ये मी बाहेर आहे कुठेतरी, मी डिटॅच्ड आहे, मी ऑब्झर्वर आहे. मी ऍक्टिव्हिटी करून नाही राहिलो, मी या शरीरात राहून. जसं ती मूवी बघितली आहे, ती अवतार अवतार मूवी. त्याच्यामध्ये कसे ते फॉरेनर्स पटापटापटा एवढे मोठे मोठे रोबोट राक्षस बनवलेले असतात त्यांनी, आणि मग त्याच्यात जाऊन असे बसतात. त्याचं तोंड असतं, डोकं असतं, तिथे एवढूसा ह्युमन बॉडी असते आणि तो सगळं असे ऍक्शन करत असतो आणि ते ह्यूज बनवलेले रोबोट्स असतात ते मारत असतात. आपलं तसं असतं. खूप छान उदाहरण मिळालं. आपलं तसं असतं, आपण असे आतमध्ये छोटेसे असतो आणि आपण या ह्यूज बॉडीला आपण ऍक्टिव्ह करून वापरत असतो. पण तिथे त्या माणसाला माहिती असतं त्या रोबोट मध्ये मी बसलोय आणि मी करतोय हे. पण आपल्याला हे कळत नाही, आपण आपल्या बॉडीलाच रोबोट आपणच आहोत आणि मीच सगळं करतोय असं समजतो. आत्म्याला जेव्हा जो डिटॅच्ड असतो त्याला कळत असतं की अरे, मी हा काही रोबोट नाहीये, मी घातलंय शरीर तो, ज्याच्यात मी बसलोय तो मी नाहीये, मी वेगळा आहे. आणि मग मला चालवणारा पण कोणतरी आहे, हे आणखीन पुढचं. जे इथे म्हटलेलं आहे की तैसा आयुष्याच्या मुठी माझी देह मात्र एक उरे त्याचा, परिभक्ती बळे अहंता सकळ बैसली केवळ माझ्या ठाई. की मला चालवणाराही हा काहीतरी आहे, माझ्यातही एक सूक्ष्म शक्ती आहे, ती परब्रह्माची आहे. जे देहाच्या आत आपण आपल्या आत तो परब्रह्माचा सूक्ष्म अंश, अशा पद्धतीनं हे सगळं चालतं. आणि मग जेव्हा हे सगळं अवेअरनेस येत जातो ना, आपण डिटॅच्ड होतो. असतो प्रपंचात, प्रेम सगळ्यांवर करत असतो, पण डिटॅच्ड असतो. हा, जर जर लोकही तुम्हाला जर नीट ऑब्झर्व करत असतील तर ते सांगतात तुम्हाला की म्हणजे त्यांना कळायला लागतं की ही व्यक्ती पूर्णपणे काही हे आपल्या प्रपंचामध्ये इन्व्हॉल्व नाहीये. हे कदाचित एखाद्याच्या लक्षात येऊ शकतं जर तेवढं अंडरस्टँडिंग असेल किंवा जाणीव असेल तर. ओळखू पण शकतात तर सामान्य लोक की अरे, हा असतो ह्याच्यात समाजात, पण हा समाजात असूनही नसल्यासारखा असतो. हे काही लोकांना कळू शकतं थर्ड पर्सनला आपल्याकडे बघून. हे पण पॉसिबल आहे. पण त्यांना असं वाटतं की काय म्हणजे माहिती नाही काय, म्हणजे लक्ष नसतं का काय असतं का. लोक जनरली त्याला नाव देतात की याला काहीतरी टेन्शन आहे, म्हणून मनुष्य इन्व्हॉल्व नसतो ऍक्टिव्हिटीज मध्ये, असं एक कॉमन फ्रेम मध्ये बसवलं जातं. पण ह्या सगळ्या पद्धतीनं हे सगळं डेव्हलपमेंट होत असते. सांगायचा पॉइंट असा. तर अशा पद्धतीनं आपलं
डिटॅचमेंटकडे आपण जायला पाहिजे आणि ऑब्झर्व्हरच्या भूमिकेमध्ये आपण यायला पाहिजे. मी इथे थांबते.